नमस्कार, महासत्ता ऑनलाईन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर आत्ता आपण उभा आहोत कसबा बावडा शिये या मार्गावर। तुम्ही पाहू शकता अद्याप हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी बंदच आहे। सकाळी मी तुम्हाला अपडेट दिलेलं होतं की साधारण अजूनही 2.5 ते 3 फूट या ठिकाणी पाणी आहे। आता सुद्धा तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी अजूनही 2.5 फुटापर्यंत हे पाणी आहे। त्यामुळे वाहतुकीसाठी हा मार्ग अजूनही सुरू झालेला नाहीये। हे पाणी पाहण्यासाठी मार्ग सुरू झालाय का नाही हे पाहण्यासाठी अनेक नागरिक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे। या ठिकाणी कुणीही पाण्यात जाऊ नये अशा पद्धतीचे आवाहन त्या पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे। खरं तर आता जर आपण पाहिलं तर जिल्ह्यातील एकूण 70 बंधारे जे आहेत ते पाण्याखाली आहेत आणि पंचगंगेची पाणी पातळी ही 44 फूट 1 इंचावर पोहोचलेली आहे। आपल्याला माहिती आहे की गेल्या 8 दिवसांपासून कोल्हापूर मध्ये मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळे पंचगंगेची पाणी पातळी जी आहे ती झपाट्याने वाढलेली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून पंचगंगेने धोका पातळी ओलांडल्यानंतर खरं तर शहरामध्ये अनेक ग्रामीण भागामध्ये पाणी यायला सुरुवात झालेली होती। महापूर सदृश्य परिस्थिती कोल्हापूरमध्ये निर्माण झालेली होती। मात्र पावसाने गेल्या 3 दिवसांपासून उसंत घेतली, त्यामुळं पूर जो आहे तो हळूहळू ओसरू लागलाय। मात्र कसबा बावडा शिये हा जो मार्ग आहे तो अद्याप सुरू झालेला नाही। खरं तर अनेक भागातलं पाणी जे आहे ते ओसरू लागलंय। अनेक मार्ग बंद झाले होते, ते मार्ग आता सुरू झालेले आहेत। मात्र आता या ठिकाणी हा मार्ग अद्याप तरी सुरू झालेला नाही। मात्र पावसानं जर अशीच उसंत घेतली तर खऱ्या अर्थानं हा मार्ग जो आहे तो उद्या संध्याकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। एकेरी वाहतूक का असेल या ठिकाणी सुरू होऊ शकते। ही दृश्य आहेत कसबा बावडा शिये या मार्गावरची। अद्याप या ठिकाणी 2.5 फुटांपर्यंत सखल भागामध्ये पाणी या ठिकाणी पाहायला मिळतंय।